मराठा आणि मुस्लिम समाजाला सरकारने दिलेलं आरक्षण हे घटनाबाह्य आहे, त्यामुळे ते तातडीने रद्द करावं अशी मागणी करत ओबीसी आरक्षण बचाव समितीने आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं। हे आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं ओबीसी आरक्षण बचाव समितीने सांगितलं। अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे महापालिकेतले गटनेते अजय रामटेके यांच्यावरच्या हल्ल्यात 2 प्रमुख संशयित आरोपींना अकोला पोलिसांनी ताब्यात घेतले। संतोष वानखेडे उर्फ भद्या आणि सोनू जाधव अशी या 2 आरोपींची नाव आहेत। त्यांना अकोला जिल्ह्यातल्या अकोट इथून ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हे दाखल केले। सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे वैतागलेल्या शेतमजुरांनी तहसीलदार कार्यालयात चरण धरून आंदोलन करून गांधीगिरी केली। आंदोलनकर्त्या महिलांनी 2-3 तास तहसीलदार एम.आय. काझी यांच्या कॅबिनमध्ये बसून बीपीएल यादीत समावेश करण्यासाठी हे गांधीगिरी आंदोलन केलं। खोल समुद्रात संशोधनासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिंधू साधना या अत्याधुनिक नौकेचा केंद्रीय विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या उपस्थितीत राष्ट्रार्पण सोहळा पार पडला। सिंधू देशांतर्गत बनवलेली आणि संशोधनासाठी वापरली जाणारी पहिलीच अत्याधुनिक नौका आहे। गेल्या 2 दिवसांपासून नवी मुंबईत सुरू असलेली पावसाची संततधार शनिवारी देखील सुरूच होती। आज सकाळी देखील जोरदार पाऊस होता, कधी जोरात तर कधी हळूवार अशी पावसाची रिपरिप दिवसभर सुरू आहे। शनिवारी शहरात 44.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।